रेती तस्करी करताना आणखी एक बळी. ताडोबा बफर झोनमधून होते दिवस रात्र अवैध रेती तस्करी. पोलीस स्टेशन शेगाव अंतर्गत मौजा वायगाव जंगल परिसर ताडोबा बफरमध्ये दिनांक 14 जानेवारीच्या रात्री अवैध रेती तस्करी करत असताना निखिल चोखे वय वर्ष 20 राहणार वायगाव भोयर हा ट्रॅक्टर मालक प्रकाश हिवरे राहणार चारगाव यांच्या सांगण्यावरून ताडोबा बफर झोनमधून अवैध रेती भरून येत असताना वन विभागाची गाडी दिसल्यानं पळापळीमध्ये सर्व मजूर पळून गेले. परंतु ट्रॅक्टर चालक निखिल चौके यांनी हायड्रोलिक होवर केल्यामुळे प्रवीण वसंत दडमल वय वर्ष 35 हा वरून खाली पडून रेतीत खाली दबल्यानं मरण पावला. याबाबत गोपिका वसंत दडमल यांच्या फिर्यादीवरून शेगाव पोलीस ठाणे यांनी मोक्का पंचनामा करून अपराध क्रमांक 21/25 कलम 106(1) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद केला व आरोपी यांना ताब्यात घेऊन ट्रॅक्टर जप्त केलेला आहे. दरम्यान घटनेचा पुढील तपास PSI सुमित कांबळे मदन एरमे करत आहेत. दरम्यान अशा प्रकारे ताडोबा बफर झोनमधून सर्रासपणे अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते. याच भागात वाघ, बिबट्या व अन्य जंगली प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. जंगली भागात अशा प्रकारच्या घुसपेटमुळे वन्य प्राणी मानवी वस्तीकडे येत आहेत. 2 दिवसांआधी याच भागात बेंबळ या गावात वाघ शिरला होता. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात तस्करी होत असताना सुद्धा वन विभाग बघ्याची भूमिका घेत असल्या कारणांनी वन विभागाच्या काही अधिकारी व कर्मचारी यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी आशिष कोटकर यांचा रिपोर्ट.